उतर हो पुढं तेवढं तेवढं लय पाटापाट येईल घर आलं की ओ मामा ओ मामी या बाहेर घरा बॅग घ्या पोरगी तुमच्याकडं काय झालंय तरी एवढं बाई? काय झालंय बरं या की बसा तरी बघू नंतर काय मला नाही येत तुमच्या दारात ही पोरगी राहू द्या फक्त मी चाललो माझ्या घरी संदीपराव काय झालं काय हा सांगाय तयार नाही काय नाही विचारा ना तुमच्याच पोरीला काय झालं का बाई? काय नाही ते तुम्हालाच माहिती हो त्यांना विचारा काय असेल काय नाही ती मला ह्यांच्या घरात कुठं काय माहिती बाबा आता. अगं पण संदीपराव झालंय काय सांगून टाका आपलं आमच्या घरात लक्ष कोणाचं आहे मग लक्ष कोणाचं आहे आमच्या घरात लक्ष जरा तुमच्या घरात काम बघत जा ना जरा का आमच्याच घरात लक्ष ठेवता सगळं अहो काय कामच नाही अजिबातच उठलं की सुटलं फोनवरच आहे कायम कोणाचा फोन असतो कोणाचा असतो म्हणजे मी इकडे तुम्हालाच फोन करते आणि काय नाही वाटतं मी फोनच नाही करायला पाहिजे. अच्छा अशी भानगडे होय म्हणजे हा हा आलं लक्षात माझ्या म्हणजे तुम्ही फोनवर असताय होय त्याच्या आणि तू हिला फोन करीत असती का सारखं होय काय झालं का आहेच फोन चालू काय तास ही काय म्हणते तास तास फोनवर तुम्ही बोलतात काय अहो तू हिला फोन करीत असता तुम्ही मी तुम्हाला मागाशीच फोन केला फोन नाही उचलला तुम्ही. हा ना आम्ही गाडी होतो म्हणून नाही उचलता आला डोक्याचा बाग पीक काय आहे का नाही ही काय विषय चाललाय यांचा ती म्हणते 17 वेळा फोन करून त्याला तुम्ही काम धंदा करून देता का नाही तू लावायचा 1 तास तिने 1 तास आता काय झालं लेकराला फोन केला तर इतका फोन असतो का मग यांच्या काय काम धंदे नाहीत काय नाही काय अडचण नाही माझं म्हणणं ना इथं ठेवा ना तिला कशाला माझ्या घरी पाठीत आहे अहो, काय बाबा तुम्ही पण काही बोलायला लागलात. बघा ना नाही काय विषय आहे तुमचा म्हणजे माहेरून फोन गेला का प्रॉब्लेम तुम्हाला. काय बोलायचं असतं तुला एवढं मला कुठे आईन तीच बोलतात माझ्यासोबत. तुम्ही काय फोन देत असता याला म्हणजे ती काय आता बारीक राहिली वय फोन न द्यायला तिला मग काय येतं काय अहो तिचा संसार तिला करू दे ना तुझं काय काम असतं अहो काल साड्या आणल्या होत्या तेवढं फक्त दाखवायला फोन केला आम्ही काय 24 घंटे तुझ्या बोलत साड्या बसतो ती का? बघून ती स्वतः पॅन्ट शर्ट घालती तू ती लक्ष देत नाही तुझ्या साड्या बघून काय करायचं तिला पण त्यांची चॉईस चांगली म्हणून तेच विचारत होते ना. ऐक मी काय म्हणतोय काय विचारच नको तिला इथं ठेवा ना तुमच्या घरी बरं तुझं काय काम असतं काय बोलायचं असतं यांच्यावर तुला मनाने कळत नाही का किती बोला यांच्यावर आता त्यांना काळजी वाटते म्हणून ते करतात. तू जर ह्यांच्यावरच बोलत रे ह्यांना वेळ दिली काय करायचं मग ही अशीच तापणार ना तू घरात स्वयंपाकलं नीट करीत मला पहिलेच माहिती तुझी सवय कसली सगळं अहो कसं 10 दिवस झाला मी माझ्या हाताने करून खातोय इथपर्यंत वेळ आणली का मग काय काम करते विचारावर तिला काम करते. बरं माहेराला येताना ही गाडी बांधतात तू कपडे तरी साडी घालून नाही बघा मी येतच होती हे हा, आहे तू तर तसं घेऊन आले बोलणारच. मला. तुला तेवढंच पाहिजे माझ्या लेकराला बोलायला. तात्या हो तात्या हा. समजून सांग बरं का. सावत्र ऐ जरा दमाने घ्या ना तुमचं सावत्र इथं सावत्रच काय विषय काढायचा संबंध आहे मग माझ्या लेकराला कसं किती बोलायला? बोलायचं कळत पाहिजे ना मग समजून सांगायचं म्हणून जावं बापाला समजून सांगायचं तिलाच लागलं वाटायला. ही कळतं का खायला घालायचं कळतं का त्यांना खायला घालायचं कळतं का? इतके काय नाटक करायचे एक तर 100 रुपये साड्या आणतात वरून आणि तुला कळायला पाहिजे किती बोलावा काय करायचं असतं एवढं बोलून अहो बघा लोकांचे नवरे कसे ठेवतात तुम्ही 100 रुपयाच्या साड्याचं सांगताय आणि सांगते कौतुकाने लोकांच्या ते पण. नवऱ्या स्वतःच्या हाताने खायची वेळ आणता तुम्ही मी काय म्हणतो तुमचा काल तुम्ही करा मी जाऊ घरी माझ्या राहू देतो मग इथं सांगा की अहो समजून लेकरं तुम्ही. पेन मी नीटच राहते. ही फोन बंद झाले पाहिजे आधी कर. ही तुमच्या घरचे समजून घ्या एकच फोन करायचा ती बी त्यांना करायचा चांगला आहे का आणि त्याच्यानंतर फोन नाही आला पाहिजे तू इकडं महिना जमन का तरच तिथं नाही तर मग का तिकडं काशी घरकोड करायचं तिकडे जमन का आणि निघा आल्या वाट्याने अहो बसू द्या तर. काय बसायची आता काय आले गिरवायचं लेकरं, चहा पाणी कुठलं राहिले जेवण. काय काय खूप अशी येणार ती अगं जेवण बिवण आवाज अहो काय नको आम्हाला माझ्या काम सोडून आलोय मी चालले ती लगेच. याच्यानंतर एकच अहो फोन लगेच येणार. चालले ती त्यांना चहा पाणी जेवण काय नको होय. नाही जेवते ना पुढल्या वारीने आलो जाऊ दे जाऊ दे. अहो आल्या वाट्याने निघा परत फोन नाही करा तुम्हाला दोघांना सांगतोय बरं का तुम्ही अहो जाय बापू काळजी पोटी करतो फोन आम्ही. आम्ही आहे ना मला फोन करीता ना मी सांगा काय बरं आहे का नाही आमची काळजी करा आम्ही वाळून गेलोय येतो मी चलून तुमचं काय माहिती. मला तर अशक्त पण आलंय डॉक्टर म्हणत होती गुडघ्यावर बसायची वेळ आली. बसा. हा नाही चला तुम्हाला फोन करायचा चला चल 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 चला चल